स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. तर सबस्क्रायबरची डिमांड अशी होती की ताई टूटी फ्रुटी केक दाखवा आणि तो कितीला सेल करायचा, कशी पॅकिंग करायची याची सर्व डिटेल माहिती द्या. तर जे माझ्यासारखेच घरी बसून आपल्या बेकिंगचा बिझनेस करतात त्यांना सोयीस्कर पडावं यासाठी आज मी ना या टूटी फ्रुटी केकची रेसिपी पण दाखवणार आहे आणि त्यासोबत तो पॅक कसा करायचा आणि कितीला सेल करायचा, आपल्याला किती प्रॉफिट मिळलं पाहिजे याची सर्व डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबत ना मधून आपल्या केकच्या ना छोट्या मोठ्या ज्या टिप्स आहेत ना त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला आता बघूया टूटी फ्रुटी केक. हा आहे माझा OTG फिलिप्स कंपनीचा आहे. तर OTG आपल्याला आता प्रीहीट करून घ्यायचा आहे अगोदर 10 मिनटं, नंतरच आपण पुढची प्रोसेस पहिल्यांदा करूया. म्हणजे आज मी स्टेप बाय स्टेप ना तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. तर पहिली स्टेप म्हणजे OTG आपला हा प्रीहीट करायचा आहे 10 मिनिटासाठी आणि तोही 180 डिग्रीवर आपल्याला 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा. तर ही झाली आपली पहिली स्टेप. तर ज्यांच्याकडे जर OTG नसेल तर हा केक बेक कसा करायचा, तर हा केक कुकरमध्ये सुद्धा बेक होऊ शकतो, पातेल्यामध्ये सुद्धा बेक होऊ शकतो. माझ्याकडे ज्यावेळेस OTG नव्हता त्यावेळेस मी ना पातेल्यामध्येच हा केक ना सगळे बेक करायचे. तर काय करायचं, पातेलं किंवा कुकर हे ना गॅसवरती हाय फ्लेमवर 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचं. आणि कुठलंही त्याच्यामध्ये मीठ किंवा वाळू काहीही टाकायचं नाही आहे. फक्त आपलं पातेलं ठेवतो ना ते स्टँड जे असतं ना ते स्टँड पातेल्यात किंवा कुकरमध्ये ठेवा आणि वरती पॅक असं झाकण ठेवा आणि हाय फ्लेमवर 10 मिनिटं कुकर किंवा पातेलं प्रीहीट करून घ्या. तर दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला टूटी फ्रुटी टी टाइम केक बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते मी इथं अगोदरच मी प्रिपरेशन करून घेतलेली होती. कारण की OTG आता 10 मिनिटं प्रीहीट होतं तर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर जे जे साहित्य लागते त्याचं डिटेल असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि रेसिपी करत करत सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर चला आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथं मी ना 6 इंचचा टीन घेतलेला आहे, बटर पेपर लावून घेतलेला आहे. हाफ KGचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. तर हाफ KGसाठी आपण ना इथं 6 इंचचा टीन आपल्याला वापरायचा आहे. आता ना याला बटर किंवा तेल याने ना व्यवस्थित ग्रेसिंग करून घेऊया. आता हा टीन आपण बाजूला ठेवूया. आता तिसरी स्टेप म्हणजे इथं मी छोटी वाटी घेतलेली आहे. मी इथं 2 टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेले आहे. त्यात तुम्ही सगळे टाकू शकता 2 टेबलस्पून. याच्यामध्ये हा 1 चमचा मैदा जो आहे ना आपला तो टाकायचा, मिक्स करून घ्यायचा. जेणेकरून काय होईल तुम्हाला सांगते, आपली जी टूटी फ्रुटी आहे ना ती ज्यावेळेस आपण केकमध्ये टाकतो त्यावेळेस ती खाली बसली जाणार नाही, सगळीकडे असे समान आपली ही ना टूटी फ्रुटी केकमध्ये खातानी लागेल. या सर्वात अगोदर आपल्याला असा एक प्लॅस्टिकचा बाउल घ्यायचा आहे आणि आता आपल्याला एक एक इन्ग्रेडियंट्स या बाउलमध्ये घालून घेऊया. सर्वात अगोदर हे दही आहे, अर्धा कप दही घ्यायचं आहे. दही फ्रेश घ्यायचं आहे, जास्त आंबट घ्यायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला 1/4 कप बटर घ्यायचं आहे. बटर मेल्टेडच वापरायचं आहे आपल्याला, घट्ट स्वरूपाचं नाही, अंदाज येणार नाही यासाठी ना आपल्याला हे असं मेल्ट करून घ्यायचं आहे. बटरऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा तूप म्हणू शकत नाही, कारण की आपल्याला हा केक सेल करायचा आहे. त्याच्यामुळं मी तर सांगेल बटरच वापरा. याने ना आपल्या केकची चव ही इन्हान्स होते आणि कस्टमरला द्यायचं असेल तर आपण ना चांगलंच दिलं पाहिजे, यासाठी आपण इथं बटरचा वापर केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ड्रायवाले ते आपल्याला चाळूनच घालायचे आहेत. तर इथं पिठी साखर आहे ना ही आपल्याला 3/4 कप घ्यायची आहे आणि फ्रेश वापरायची आहे, जास्त जुनी पिठी साखर घ्यायची नाही. जुनी घेतली तर काय होतं ना खडे त्याचे तयार होतात. त्याच्यामुळं ना साखर घ्यायची आणि मिक्सरला बारीक करायची आणि ज्यावेळेस आपल्याला केक बनवायचा आहे त्यावेळेसच पिठी साखर रेडी करायची. तर ही सुद्धा व्यवस्थित चाळून घेतली आहे. आता आपल्याला मिल्क पावडर लागणार. तर इथं 1/4 कप आपल्याला
मिल्क पावडर वापरायची आहे. कुठल्याही कंपनीची घेऊ शकता तुम्ही. ती सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे. आणि आता 1 कप मैदा आपल्याला इथं लागणार आहे. हाफ KGचं प्रमाण सांगते, परत एकदा सांगते. त्यासाठी आपल्याला 1 कप मैदा वापरायचा आहे. आता या मैद्यामध्येच आपल्याला हाफ टीस्पून सोडा, 1 TSP बेकिंग पावडर वापरायचे आहे. आणि हे ना व्यवस्थित असं आपण चाळून घेऊया. सगळे इन्ग्रेडियंट्स आपण इथं चाळून घेतलेले आहेत. हे बघा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे मिक्स करेपर्यंत एक छानशी टिप तुम्हाला सांगते. चला, तुम्हाला जर प्रोफेशनल पद्धतीने जर हा केकचा बिझनेस करायचा असेल किंवा कस्टमर वाढवायचे असतील, आपला केक लोकांपर्यंत त्याची टेस्ट चांगली जावी, प्रेझेंटेशन जर चांगलं करायचं असेल तर पॅकिंगचे तुम्ही सोडा आणि बेकिंग पावडर हे नक्की वापरा. सुट्टं वापरू नका. किती दिवसाचं असतं माहिती नाही, एक्सपायरी डेट झालेली असते, त्यामुळं आपला केक हा व्यवस्थित असा बेक होत नाही, फुगत नाही. त्याच्यामुळं शक्यतो एक्सपायरी डेट बघून असे पॅकिंगचे सोडा आणि बेकिंग पावडर तुम्ही वापरा. मी तर असं सजेस्ट करेल, मी हेच वापरते. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं हे आहे. कारण की एक प्रोफेशनल पद्धतीनेच बिझनेस करायचा असेल तर या सगळ्या गोष्टीला छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत, जेणेकरून आपलेही कस्टमर आपल्यापाशी टिकून राहतील. आणि कस्टमर ग्राहक हेच आपले देवता आहे, त्यामुळे चांगलं देण्याचा प्रयत्न करा, चांगलंच तुम्हाला मिळेल. तर इथं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण ही जी ना मैदा लावूनची जी टुटी फ्रूट ठेवली होती ना ती घालून घेऊया. आणि हे आता मिक्स करू. बॅटर आपलं असं झालं पाहिजे. जास्तही पातळ आपल्याला बॅटर करायचं नाही. अशा पद्धतीने टीनमध्ये आता घालून घेऊ. आता टीन आपण आता हा टॅप करून घेऊ. आता आपण याच्यावरती मस्त अशी कलरफुल टुटी फ्रुटी टाकून घेऊया. टॅप करून घेऊ. आता हा आपण ना OTG मध्ये बेक करण्यासाठी ठेवूया. तर हा OTG मध्ये आपण 180 डिग्रीवर आपल्याला 45 मिनिटं बेक करायला ठेवायचं आहे. अजिबात आपल्याला बेक करायला ठेवल्यानंतर OTG अजिबात उघडायचा नाहीये. तर इथं 45 मिनिटं बेक या ऑप्शनवर मी इथं 180 डिग्रीवर आपला हे बॅटर आहे ना ते बेक करायला ठेवलेलं आहे. डायरेक्ट आता 45 मिनिटांनी आपण भेटू. तुमच्याकडे जर OTG नसेल आणि तुम्हाला जर हे बॅटर कुकरमध्ये बेक करायचं असेल तर आपली गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. म्हणजेच कमी गॅसवर आपल्याला 45 मिनिटं हा ना आपले जे बॅटर आहे ते बेक करायचं आहे. अजिबात त्याच्यावरचं झाकण उघडायचं नाही. परफेक्ट 45 मिनिटं तरी लागतोच. 45 मिनिटानंतर तुम्ही उघडू शकता आणि एकदा चेक करू शकता टूथपिकने. आणि जर थोडासा आणखीन कच्चा असेल परत तुम्ही 5 मिनिटं ते झाकून ठेवा. पण 45 मिनिटं तरी अजिबात आपलं कुकर किंवा पातेलं उघडायचं नाही. इथे बघा आपला हा केक आता अर्धा तास बेक झालेला आहे. आणखीन 15 मिनिटांनी आपण ना हा केक आपण बाहेर काढूया. व्यवस्थित असा कलर आलेला आहे. तर बरोबर 45 मिनिटं मला हा केक बेक व्हायला लागलेला आहे आणि खूप छान कलर आलेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही आहे. मस्त असा हा बेक झालेला आहे. ब्राउनिश कलर आलेला आहे. आता हा केक ना आपण थंड होऊन द्यायचा आहे. थंड झाल्यावरच आपण तो डिमोल्ड करूया.
तर हा केक आता थंड झालेला आहे. पॅलेट नाईफने आपण ना याच्या अगोदरच्या ज्या कडा आहेत ना बाजूच्या त्या थोड्या सेल करून घेऊ आणि नंतरच मग याला ना डिमोल्ड करून घेऊ. याने काय होतं, केक आपला व्यवस्थित असा डिमोल्ड होतो, अजिबात तुटत नाही, क्रॅक जात नाही. तर आता टीन थोडासा टॅप करून घेऊ, अलगद असा टीन बघा मस्त. तर केक व्यवस्थित बेक झाला की तो डिमोल्डसुद्धा व्यवस्थित होतो. बटर पेपर काढून घेतला आणि तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा ब्राउनिश कलर याला आलेला आहे. हे बघा, थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते. मस्त जसा दिसतो ना तसा खायलासुद्धा तो अगदी टेस्टी लागणार आहे. आणि असाच केक आपल्याला थोडासा ब्राउनिश कलर होईपर्यंत बेक करायचा आहे. जास्त व्हाईट काढायचा नाही, कारण की मग तो आतून थोडासा कच्चा राहतो. तर आता हा केक पॅक कसा करायचा, तर हे ना प्लॅस्टिक कंटेनर केक मटेरियल शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होईल. 25 रुपयाला हे कंटेनर आहे. तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला 22 रुपयाला ते मिळेल. आणि हा केक अशा पद्धतीने थंड झाल्यावर तुम्ही या कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि अशा पद्धतीने पॅक करू शकता. तर हा केक तुम्ही आता कितीला सेल करायचा, तर हाफ KG टूटी फ्रुटी केक 350 रुपयाला तुम्ही कस्टमरला सेल करू शकता. यातलं आपल्याला 50% तरी आपल्याला प्रॉफिट मिळलं पाहिजे, या हिशोबाने आपण हा केक सेल करायचा. आता मी पुण्यामध्ये राहते, तुम्ही कुठं राहता एरिया वाईज तुम्ही तुमचा चार्ज लावू शकता, कमी किंवा जास्त. मी हा केक 350 रुपयाला हाफ KG सेल करते पुण्यामध्ये. अशा पद्धतीने जर पॅकिंग केलं तर दिसायला ते ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, कस्टमरलाही ते छान वाटतं दिसायला. तर आता हा केक ना मी तुम्हाला कट करून दाखवते, तो कसा झाला आहे तो. तर इथं चाकूने बघा, अलगद माझा चाकूसुद्धा बुडतो, एवढा सॉफ्ट हा केक झालेला आहे. अजिबात कडक नाही, काही नाही. फक्त तुम्ही ना दिलेले जे प्रमाण आहे ते परफेक्ट वापरा, म्हणजे तुमचा केक हा सेम असा सॉफ्टनेस होईल. आणि बघा मस्त जाळी पडलेली आहे आणि तुम्हाला मी ना हा प्रेस दाबून पण दाखवते. मस्त तर मऊ लुसलुशीत कापसासारखा हा आपला केक आता तयार झालेला आहे. आजच्या केकची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा आणि शेअरसुद्धा करा. तर होम बेकरसाठी ना ही अत्यंत उपयुक्त अशा ही टिप्स आहे. घरी बसून तुम्ही छोटा मोठा बिझनेस असाही करू शकता. आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही हेल्प झाली असेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच केकच्या रेसिपीसोबत. बाय.